डॉक्टर नाडकर्णी क्लिनिक. मनोरोग तज्ञ. स्वप्नील प्रणालीला घेऊन त्या क्लिनिकमध्ये जातो. प्रणालीकडे बघून स्वप्नील, बघ प्रणाली, जर तुला खरंच वाटत असेल की तुला डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे तरच आपण आत जाऊया. प्रणाली, नाही स्वप्नील, मला खरंच माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. माझ्यासाठी, आपल्यासाठी, आणि म्हणूनच मी इथे येण्याचा विचार केला. प्रणाली स्वप्नीलकडे बघून त्याचा हात पकडून त्याला आत घेऊन जाते. आत डॉक्टर नाडकर्णी, वय साधारण 60च्या आसपास. आत गेल्यावर दोघंही डॉक्टरांना बघून, हॅलो डॉक्टर. डॉक्टरही त्यांना बसण्याचा इशारा करतात. दोघेही बसल्यानंतर प्रणाली न थांबता जे काही तिच्याबरोबर घडत आहे ते सर्व डॉक्टरांना सांगण्यास सुरुवात करते. तिची ती स्वप्न, तिची ती पुरुषांच्या स्पर्शाबद्दलची भीती, सगळं काही ती अगदी निसंकोचपणे डॉक्टरांना सांगते. प्रणालीचं सगळं काही डॉक्टर नीट ऐकत असतात. तिचं बोलणं झाल्यावर डॉक्टर दोघांनाही घेऊन एका रूममध्ये जातात. रूममध्ये एका चेअरवर ते स्वतः बसतात तर दुसऱ्या चेअरवर प्रणालीला बसायला सांगतात. बाजूच्या सोफ्यावर जाऊन स्वप्नील बसतो. दोघांचाही घाबरलेला चेहरा पाहून डॉक्टर, काहीही घाबरण्याचं असं कारण नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी असतात ज्या त्यांना लक्षात ठेवायच्या नसतात. अशा वेळेस त्या गोष्टी आपल्या आठवणीतून आपोआप निघून गेलेल्या असतात. फक्त त्यांची काही चित्रे आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्यावेळेस आपण अस्वस्थ होऊन जातो. अशाच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण एक छोटासा प्रयोग करत आहोत. तुला फक्त इतकं करायचं आहे, समोर जे घड्याळ आहे त्याच्या काट्यांचा आवाज तुला नीट ऐकायचा आहे. तुला फक्त त्या काट्यांच्या आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. हे सगळं होत असताना प्रणालीला आपोआप झोप येऊ लागली आणि डॉक्टरांशी बोलता बोलता ती झोपू गेली. पुढे डॉक्टर तिला काही प्रश्न विचारू लागले. झोपेतच त्या प्रश्नांची उत्तरं प्रणाली देत होती. जसं की तिचं नाव काय आहे, तिला काय आवडते, तिच्या घरी कोण असतं, तिच्या माहेरी कोण असतं. थोड्या वेळानंतर डॉक्टर तिच्या आईबद्दल प्रश्न विचारू लागले. त्यानंतर तिच्या बालपणीबद्दल. तिने काही प्रश्नांची उत्तरं दिली, पण काही वेळानंतर ती आपोआप घाबरू लागली. तिच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. झोपेतच ती मोठमोठ्याने ओरडू लागली, नाही नाही, सोडा सोडा मला, नको, आई आई म्हणत ती जोरात ओरडली. डॉक्टर लगेच तिला शांत करायला लागले. टिचकीच्या आवाजाने तिला जागे केले. स्वप्नीलही घाबरून तिच्या जवळ आला आणि तिला पाणी प्यायला दिले. स्वप्नील तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करू लागला. ती शांत झाल्यावर तिला बाहेर बसवून डॉक्टर स्वप्नीलला सांगू लागले की तिच्याबरोबर काहीतरी घडलं आहे, कदाचित तिच्या लहानपणी, आणि म्हणूनच तिच्या काही लक्षात नाहीये. तिची आई, त्या कुठे असतात? तुम्ही त्यांना विचारा, त्यांना कदाचित माहीत असेल. नाही डॉक्टर, तिची आई ती लहान असतानाच देवाघरी गेल्यात. हो, पण तिच्या काका काकूंनी तिला लहानाचं मोठं केलंय. त्यांनीच तिचा सांभाळ केलाय. मी त्यांच्याशी बोलेन, कदाचित त्यांना काही माहीत असेल. डॉक्टर, ठीक आहे. पुढील काही दिवस प्रणाली सतत ह्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करत राहील. तिला अजून त्रास होऊ शकतो, त्यामुळे तिच्याबरोबर सतत राहा. तिला सतत काही गोष्टींमध्ये गुंतवून ठेवा की जेणेकरून ह्या गोष्टींचा ती विचार करणार नाही. स्वप्नील, ठीक आहे डॉक्टर, मी काळजी घेईन. असं म्हणून स्वप्नील नेक्स्ट सेशनची अपॉइंटमेंट घेऊन प्रणालीला घेऊन त्या क्लिनिकमधून बाहेर पडतो. काय घडलं होतं प्रणालीसोबत ती लहान असताना? का तिला काही गोष्टी आठवत नाहीयेत?
आणि कधी स्वप्नीलला ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल? ऐकूया स्पर्शच्या पुढील भागात.